तर आमदार वैभव नाईक अधिकाऱ्यावरती संतापलेले आहेत। पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी अधिकारी उशिरा पोहोचल्यानं आरोप जो आहे तो करण्यात आलेला आहे। इथे 1 किलोमीटर तुमचा एरिया नाही, 1 किलोमीटर यायला तुम्हाला 4-5 तास लागतात। त्या लोकांना कोणी बघणार? काय पाहून गेलो नाही, खोटं काय सांगू नका। कधी पाहिलात? कलेक्टर तुमच्याकडे फिरायला गेले, सरकार आता आले, सगळी यंत्रणा तुमची बोगस आहे यंत्रणा। काय ते सगळे आला म्हणून कधी आला तुम्ही सांगा? आता आलाय, वाजले किती बघा, 6:30 वाजले। आजपासून आम्ही आलेलो आपत्ती 4 तास आम्ही इथे 4 वाजता मी आलो आणि तुम्ही 7 वाजता येत आहे। तहसीलदार तुमचे 6 वाजता येत आहेत। 1 किलोमीटर सुद्धा तुमचा एरिया नाही। कलेक्टर तुमचे फिरायला गेले, सर्कल तुमचा तलाठी, किती तलाठी आहे तिथे? एक तलाठी इथे आला नाही होता मगापासून। काय मदत करणार त्यांना आता? आली काय इथे एनडीआरएफची टीम तिथे झोपून ठेवली आहे तिथे। ती टीम इथे यायला नको सांगा बघ्या। 50 घरात लोकांचे पाणी गेले, 50 कुटुंब रस्त्यावर, तुम्ही एकाची व्यवस्था केली नाही। गेली अरे सर्कल, तू कधी आलास? तू कधी आलास तर सांग त्यांना, किती वाजता आला ते सांग त्यांना। आलो म्हणून, आणि हे सांगता आता आलो म्हणून, खोटं काय ते सांगताय? एनडीआरएफ सांगताय, उगाच आपले सगळे सांगताय आणि ते काय करत नाहीत। ते लोकांनी स्वतःहून स्वतःची व्यवस्था केली आहे। आता काय काय करणार ते लिहून द्या आम्हाला, काय काय करणार तुम्ही आणि कोण असणार ते सांगा, थांबतो इथे.